आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आटपाडी तालुक्याचे भाजप नेते अमरसिंह बापू देशमुख यांना विधान परिषद आमदारपदी संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली। उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची आटपाडी तालुक्यातील शेकडो प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेतली। आटपाडी तालुक्यातील भाजपचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांना विधान परिषद आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी प्रमुख आग्रही मागणी करून निवेदन दिले। यावेळी जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सरचिटणीस विलास काळेबाग, आटपाडीचे नगरसेवक ऋषिकेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, डॉक्टर बापूराव पुंड, BDS बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, माजी उपसरपंच सागर खताळ, तालुक्यातील अनेक गावातून सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, संस्थेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सौ विद्याताई देशपांडे काय म्हणालेत पाहूयात आपण। आमची सगळी आटपाडीकरांची मागणी, कारण आटपाडी कायम बॅकफूटवर जाते। किती प्रयत्न केला, सगळ्यांच्या बरोबरीने प्रचार केला तरी आम्ही मागे राहतोय। तर आम्हाला ह्या खेपेला संधी मिळालीच पाहिजे एवढंच मागणी आहे साहेबांनी। यासाठी मी कोणी मिळून आलेलो आहोत। मी नारायण नागरी आटपाडी पंचायत समिती माझी सभापती, ज्या विद्यावंतीने सांगितले त्या मताशी मी सहमत आहे। अमरसिंह देशमुख यांना विधानसभेवर सदस्यपदी निवड व्हावी यासाठी आम्ही सर्वजण या मागणीसाठी दादांच्याकडे आलो आहोत।